पंचरत्न कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चुनाभट्टी येथील जो ज्या चाळींचा विषय आहे आणि महानगरपालिका आणि एसआरए यांना जे स्वयंघोषित महानगरपालिकेने आणि एसआरएने यांना जे चाळी न ठेवता ज्या गावठांच्या जमिनीवर इतक्या वर्षापासून चाळी आहेत यांना स्वयंघोषित एसआरए घोषित करण्याचा जो डाव रचलेला आहे, तेथील रहिवासी तेथील नागरिक आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आले आहेत। आज आपल्या सोबत पंचरत्न कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चुनाभट्टी जे गावठाण म्हणून गेल्या 100 ते 150 वर्षापासून वसलेल्या चाळी, ज्या ठिकाणी आपले मराठी माणसं आणि जे मुंबईचे जे मराठी म्हणून पहिल्यांदा या मुंबईमध्ये वास्तव्याला होते असे आपले आगरी बांधव जे तिथे इतक्या वर्षापासून राहत आहेत, त्यांना आज एसआरए महानगरपालिका आणि अंबिका बिल्डर्स हे कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना अनधिकृत घोषित करून बेकायदेशीर घोषित करून त्यांना झोपडपट्टी घोषित करण्याचा डाव हा कशा पद्धतीने बिल्डर विकासक आणि स्थानिक जी महानगरपालिका आहे तेथील स्थानिक नगरसेवक आमदार यांच्या वतीने जो रचला जात आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत त्या ठिकाणचे रहिवासी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांच्यावर आतापर्यंत आणि कशा पद्धतीने अन्याय होत आहे। त्यांनी केलेले सगळे पत्रव्यवहार एसआरए मध्ये कलेक्टर या कार्यालयामध्ये नोंद असताना देखील त्यांना गावठाण न म्हणवता आज एसआरए आणि ते पण अनधिकृत झोपडपट्टी असं त्यांच्या माध्यमातूनच घोषित केलं जात आहे। एसआरए डायरेक्ट घोषित करते, कोणतीही चर्चा किंवा कोणताही विश्वासात न घेता नागरिकांना त्यांच्याशी संवाद न साधता किंवा कोणत्याही प्रकारचा सर्वे न करता ही महानगरपालिका आणि एसआरए कशा पद्धतीने बिल्डरच्या दबावाखाली काम करते हे आपण आता यांच्याकडून जाणून घेऊया। तर आपल्या स्टुडिओमध्ये इथले नागरिक आहेत। नमस्कार। नमस्कार। तर आपण गेली कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी राहताय आणि कशा पद्धतीने तुमच्यावरती आता सर्व हे चाललेलं आहे बिल्डरच्या माध्यमातून षडयंत्र, आपण काय सांगू? ही जे आमची चौथी पिढी आहे इथे या भागामध्ये 4 पिढ्या आमच्या झालेल्या आहेत आणि अचानक एसआरएचे विश्वास पाटील आणि एकनाथ नवले हे डायरेक्ट म्हणजे अनधिकृत घोषित करतात ह्या ब्रिटिशकालीन चाळींना आणि तिथल्या ब्रिटिशांच्या त्या टायमाचे जे ॲग्रीमेंट्स आहेत किंवा त्यांचे जे डीड्स आहेत त्याच्यामध्ये उल्लेख आहे की एनए टॅक्स भरला जातो म्हणून। असं असताना सुद्धा आम्हाला अनधिकृत घोषित केलं आहे। म्हणजे याच्यामध्ये किती मोठा हात आहे या लोकांचं आणि ह्याच्यापासून किती त्यांना मलिदा खायचं आहे हे आता आम्हाला तरी काही कळत नाही, कारण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर आमच्याकडे कॅल्क्युलेशन नाही, आर्किटेक्ट नाहीये। आर्किटेक्टच्या हिशोबाने जर बघायला गेला रफली तरी यांना जवळजवळ 500 ते 700 कोटीचा प्रॉफिट आहे यांच्यामध्ये आणि हे मलिदा कोणाला वाटणार आहे आणि कोणाच्या घशामध्ये जाणार आहे हे तुम्ही याची शहानिशा व्हायलाच पाहिजे। आणि मुख्यमंत्री तर निवेदन सुद्धा दिलेलं आहे आम्ही पूनमताई महाजनकडून की हे आमचा गावठाण आहे आणि हे एसआरए घोषित केलंय, त्याचा आमचा 120 लोकांचा विरोध आहे म्हणून आम्ही तसं निवेदन सगळं त्यांना दिलेलं आहे। आणि ते निवेदन विश्वास पाटील यांना त्या टायमाला त्यांची हेअरिंग होती, मीटिंग्स होती मंत्रालयात, त्या टायमाला त्यांना दिलं गेलं ते लेटर्स 120 लोकांचं, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई न करता डायरेक्ट त्यांनी हे घोषितच केलेलं आहे। म्हणजे याच्या मागे किती षडयंत्र रचलेलं आहे हे आम्हाला पण कळत नाही। आम्हाला नाहक त्रास पण दिला जातोय, खोट्या केसेस आमच्यावरती टाकल्या गेलेल्या आहेत। आता आम्ही कुठे जायचं आणि कोणाकडे दाद मागायची? न्यायालयात जायचं तर न्याय पण विकला जातोय हल्ली, तिथे पण काही आम्हाला आशा वाटत नाही की आम्हाला न्याय मिळेल म्हणून। कारण बिल्डर लॉबी ही अशी आहे की संपूर्ण चुनाभट्टीमध्ये तो बोलतो की मी सगळं डेव्हलप करणार आहे, म्हणजे या वाडियाच्या जागा हा सगळ्या विकत घ्यायला निघालाय असं आम्हाला वाटतंय आणि वाडिया आणि यांची पण इन्क्वायरी व्हावी आता असं आम्हाला वाटतं। हे ट्रस्ट एवढ्या जुन्यापासूनची आहे पण हे करायला पाहिजे आणि आमदार आणि नगरसेवक बघायची भूमिका घेतात आतापर्यंत, पण त्याच्यावरती ते आमदार सांगतात की आज तुम्ही मिळते ते घ्या नाही तर ते पण मिळणार नाही, तुम्ही घरकाना घाटका होणार, अशी परिस्थितीत आमदार सांगतात। आणि आमचे नगरसेविका आहे ती तर बिल्डरच्या मुलाबरोबर जैन मंदिरामध्ये दर्शनाला पण जाते। म्हणजे हे सगळं काय चाललंय आम्हालाच कळत नाही। ही वाडियाची जी जमीन आहे या जमिनीचं तुम्ही भाडं वगैरे काय भरताय का? किती वर्षापासून भरताय? जेव्हापासून वाडिया ट्रस्टने अग्रीमेंट केले, अग्रीमेंट असे आहेत वाडिया ट्रस्टचे 1.5 ते 2 रुपये स्टॅम्प पेपरवरती वाडिया ब्रिटिशकालीन अग्रीमेंट आहे। वाडिया ट्रस्टने असे अग्रीमेंट केले की त्यावेळेस त्याने लेखी दिलेलं आहे की गावठाणापैकी इमला मालक म्हणून, जर गावठाणापैकी इमला मालक वाडिया ट्रस्ट डिक्लेअर करते
लिहून देते, ॲग्रीमेंट करारनामा करते. त्या करारनाम्याला अनधिकृत आणि अतिक्रमण असं ठरवणारे आपल्या बघायला गेलं तर हे धर्मादाय ॲक्ट पण आहे. म्हणजे चॅरिटी कमिशनरने सुद्धा आम्हाला अनधिकृत अतिक्रमण ठरवलंय. म्हणजे चॅरिटी कमिशनरने सुद्धा ते ॲग्रीमेंट ग्राह्य धरले नाहीत. जे ब्रिटिशकालीन ॲग्रीमेंट त्यांनी ग्राह्य धरायला पाहिजे होते की ब्रिटिशकालीन करारनामे आहेत. ₹1.5 नाही ते ₹2 स्टॅम्प पेपरवरती करारनामे आहेत. ते करारनामे त्यांनी पाहिलेच नाही. म्हणजे डोळे झाकले गेले. म्हणजे विकासकांनी कसा बिल्डर लॉबी अशी असते की सर्व विकत घेतलं जातं, तसं ती धर्मादाय आयुक्ताचं पण जे कार्यालय आहे ते सुद्धा विकत घेतलं गेल्यासारखं होतं. की बघायला गेला तर ज्या करारनाम्याचा अभ्यास चॅरिटी ट्रस्टनी करायला हवा होता तो तर केलाच नाही त्यांनी उलट हे 150 ते 200 वर्षापूर्वीचे जे पक्क्या चाळी होत्या त्यांना अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केलेली घरं म्हणून झोपडपट्टी म्हणून त्यांनी वाड्यात म्हणजे धर्मादाय आयुक्तांनी जाहीर करावं. यासारखी भ्रष्टाचारामध्ये लांछनास्पद बाब नाही. सर्वात मोठा भ्रष्टाचाराला लाज असणारी म्हणजे भ्रष्टाचार सुद्धा लाजला असेल तिथे. कारण ज्या कमिशनरवरती विश्वास ठेवला जातो चॅरिटी कमिशनरवरती, तर चॅरिटी कमिशनरकडून या भ्रष्टाचाराला लाज आणेल असं वाक्य वापरलं गेलं त्यांनी. म्हणजे खरोखर शर्मेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्कीच याचा विचार करावा आणि त्या धर्मादाय आयुक्ताचे पण त्याची चौकशी करण्यात यावी. हे काय म्हणजे जनतेवरती तुम्ही किती लादताय की अशी अनधिकृत अतिक्रमण ज्या पक्क्या चाळी आजही पक्क्या चाळी आहेत तिथे की अशी झोपडपट्टी नाही. झोपडपट्टी जर असती तर झोपडपट्टीला त्यांनी एवढ्या वर्षात कधी झोपडपट्टी पास दिला का? झोपडपट्टी म्हणून कधी म्युन्सिपालिटीमध्ये ती गणना झाली का? काही न होता जर बिल्डर म्हणत असेल अंबिका डेव्हलपर्स म्हणते म्हणून तुम्ही ते झोपडपट्टी म्हणताय म्हणजे हा भ्रष्टाचार नाही. म्हणजे यांचं भ्रष्टाचार अशा प्रकारचा आहे की आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झालेली आहे. SRL, वाडिया ट्रस्ट आणि प्लस चॅरिटी कमिशनर या तिघांनी मिळून हा आमच्यावरती अन्याय केलेला आहे. आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आणि आम्हाला मला वाटतं की ही वाचा नक्कीच फोडली जाईल. हा हिंदू म्हणजे महाराष्ट्रामध्ये SRLचा भ्रष्टाचार आता तुम्ही बघताय कितीतरी मोठा SRLचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. मग हा किती मोठा भ्रष्टाचार असेल बघा. एक छोटीशी केस आहे. माझा एक प्रश्न आहे की गेले 100 ते 150 वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी राहताय, तर तुमच्याकडे कलेक्टर, महानगरपालिका किंवा SRA यांनी त्या ठिकाणी येऊन सर्वेक्षण केले का? त्यांच्या माध्यमातून कधी त्या ठिकाणी येऊन किती घरं आहेत आणि याला झोपडपट्टी आम्ही घोषित करण्यापूर्वी तिथे कोणती अशी योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येऊन तुमच्याकडून तिथे काही लेखी स्वरूपात किंवा सर्वे जे आता डायनामिक सर्वे वगैरे पण चालतात ऑनलाईन, जर तसे काही तिथे झालेले आहेत ना? असा काही सर्वे झालाच नाही आमच्या इथे. लोकांना कल्पनाच नाही. विकासकांनी अंबिका डेव्हलपर्स कोणताही सर्वे म्हणजे अंबिका डेव्हलपर्सने ही जमीन विकत घेतली याची कल्पना तिथल्या लोकांना कोणाला नाही. स्थानिक एवढे वर्ष माझं वय आता 67 आहे, 67 वर्षाचं वय आहे. माझा जन्म पण त्या गावातच झाला आणि त्या घरामध्येच झाला, इथे राहतो त्या. म्हणजे तुम्ही विचार करा 67 वर्षाचा मी नागरिक म्हणतोय की आम्हाला कोणती कल्पना आमच्या लोकांना दिली नाही. आम्ही एवढे वर्ष राहतो म्हणजे फुकटच. म्हणजे आम्हाला कल्पना देणार कालचा आलेला एक व्यापाराच्या दृष्टीने जसं ब्रिटिश व्यापारासाठी आला आणि त्याने अतिक्रमण केलं, हे उलट आमच्यावरती अतिक्रमण कोणाचं आहे? अंबिका डेव्हलपर्स आहे. अंबिका डेव्हलपर्सने आमच्यावर अतिक्रमण आणि ते कोणाच्या सहाय्याने? SRAचे विश्वास पाटील, नवले आणि धर्मादाय आयुक्त जे असतील कमिशनर त्यांनी हे आमच्यावर लादलं गेलेलं आहे. ह्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळीकडे गेलो. पुन्हा पोलिसांनी आम्हाला दाद दिलेली आहे. पोलिसांनी सुद्धा आमच्या सेक्रेटरीला, आमच्या सोसायटी सेक्रेटरीला किडनॅप केलं होतं. त्या विरोधात आम्ही गेलो. तिथे सुद्धा सांगितलं, तिथे पण ते प्रकरण त्यांनी दाबून ठेवलेलं आहे, ते पुढे आणलं नाही. त्याच्यानंतर पोलिसांकडून नाही मिळालं, नगरसेवकाकडे गेलो आम्ही. नगरसेवकांना पण आम्हाला एका प्रश्नाने पण विचारला नाही. विचार करा की तुम्हाला निवडून देणारी कुठे असेल जनता, स्थानिक जनता तुम्हाला निवडून देते, सत्तेची खुर्ची देते, पण तुम्ही ते बिल्डरच्या ताटाखालचे मांजर कशासाठी होता? आमदार आणि नगरसेवक बिल्डरच्या ताटाखालचे मांजर झालेले अक्षरशः आम्ही बघतोय प्रत्यक्ष. त्यांचं कर्तव्य होतं की आम्हाला नागरिकांना सपोर्ट करायचं की हे जर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाचं तर तुम्ही सपोर्ट केला असं बरोबर आहे. पण आम्ही एवढे वर्ष राहतोय, एवढ्या वर्ष तुम्हाला मतदान करतोय, एवढ्या वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, याची काही जाणीव नाही तुम्हाला. आणि कालचा बिल्डर जो उभा राहतो जो पैशाच्या थैल्या घेऊन, हा सर्वात मोठा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा प्रकार आहे ना. की जो भ्रष्टाचार करतो तो हिरो आणि जे इमानदार राहतात नागरिक ते झिरो. मग त्यांना अतिक्रमण करून घराच्या बाहेर काढायचं, हा कुटील डाव.
आणि जे महाराष्ट्रात बोलतात मराठी माणसाचा आवाज आहे, मराठी माणसाच्या नावाने मतं मागायची, भीक मागायची मतांची, आणि निवडून आल्यानंतर मराठी माणसांच्या लात मारायची डुंगणावरती आणि त्यांना बाहेर काढून टाकायचे आणि बिल्डरचे मलिदा खायचा. हा हेतू बरोबर आमदारांचा, नगरसेवकांचा वगैरे हे आम्ही स्पष्ट माझे आरोप आहेत की त्यांनी विचार करायला हवा होता की बाबा हे आपले स्थानिक नागरिक आहेत, एवढी वर्ष इथे राहतात, मग त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट द्यायला पाहिजे. याने अनधिकृत आणि अतिक्रमण कसे केले हे आणि पुरावे मागायला पाहिजे होते कोणाकडे, सरकारी यंत्रणाकडे, जे सरकारी प्रशासन होतं त्यांच्याकडे यांनी आवाज उठवायला पाहिजे होता आमच्यातर्फे. माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, आज ते एक हे घेऊन चालेल विजन की महाराष्ट्रामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, महाराष्ट्राचे जे पण कोणताही कारभार आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि प्रत्येक गोष्ट हे ते ऑनलाईन करतात, सर्व नेटवर्क मध्ये आणतात, एका नेटवर्क चॅनल खाली ते सर्व गोष्टी घेऊन येतात. तर त्यांच्यापर्यंत तुम्ही या तक्रारी घेऊन गेला? मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही खासदार आमच्या पूनम महाजन आहेत, त्यांच्याकडे एकदा सोडून दोनदा, एक वेळ पण पूनम महाजनने प्रथम एक अर्ज आमचा सर्वांकडे घेतला, तो दिला. आणि सेकंड टाइमला तिने काय म्हणाली आमचे खासदार पूनम महाजन की तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा एक अर्ज घेऊन या, प्रतिज्ञापत्र. आम्ही प्रतिज्ञापत्र टाईप एक अर्ज प्रत्येकाने मी स्वखुशीने लिहून देतो, शपथपूर्वक लिहून देतो की इथे आम्हाला ही स्कीम मध्ये आम्हाला विकास नको आहे, कारण आम्ही एवढे वर्ष इथे राहतोय. ज्या 10-12च्या झोपड्यात राहतो आधी खुरड्यात राहतोय, उद्या डेव्हलप होऊन पण आम्ही त्याच खुरड्यात राहणार. आणि मला दुसरा एक प्रश्न आहे, आता आपण या ठिकाणी राहताय, महानगरपालिका तुम्हाला पाणी पुरवठा करते, आज तुम्हाला विद्युत पुरवठा केला जातो, तर त्यांनी कधी तुमच्या लाईट बिलावर किंवा तुम्हाला जे पाणीपट्टी येते त्याच्यावरती कधी झोपडपट्टी म्हणून असं त्याच्यावर कधी लिहिलेलं आहे का? असं प्रशासनाने सिद्ध करून दाखवा आमच्या लिहिलेलं आहे म्हणून एकही पुरावा नाही मिळाला प्रशासनाला. म्हणजे स्थानिक आपले कलेक्टर ऑफिस आहे तिथून तुम्हाला असं केव्हाच म्हटलं कोणत्या कागदपत्रावर असं म्हटलं नाही की झोपडपट्टी आहे म्हणून. आजच्या घडीपर्यंत, आजच्या या क्षणापर्यंत, आज आम्ही बघतो तुमच्या बरोबर, आजच्या क्षणापर्यंत आमच्या कोणत्या लाईट बिलावरती नाही, ना रेशन कार्डावरती. 4 नंबर आहे प्रत्येकाच्या चाळीचे नंबर आहेत. उदाहरण तुम्हाला सांगतो, चाळीचा नंबर 140 आहे, 140 रूम नंबर 7 आहे, असे रूम नंबर. आणि म्युन्सिपाल्टीमध्ये त्याची नोंद आहे महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिका त्याच्यावरती असेसमेंट घेते, महानगरपालिका असेसमेंट घेते. लाईटचे बिल अधिकृत आहेत सर्वांचे, आणि रेशन कार्डावरती अधिकृत आहेत, पुन्हा आधार कार्ड आता अधिकृत झालेले आहेत. काय प्रशासनाने अशी झोपडपट्टी म्हणून कशावर नोंद नाही ना, कशावरती कोणत्याही सरकारी कागदपत्रावर कोणत्याही नोंद नाही झोपडपट्टी म्हणून. झोपडपट्टी केव्हा नोंद झाली म्हणजे हे SRA विश्वास पाटलांनी नोंद केले आणि त्यांचा रिमार्क दिला ही झोपडपट्टी आहे म्हणून. विश्वास पाटलांनी असा रिमार्क दिला, त्याच्या जोडीला धर्मादाय आयुक्ताचा एक रिमार्क आहे, हे अतिक्रमण करून झोपडपट्टी. धर्मादाय आयुक्त आणि तुमच्या झोपडपट्टी याचा संबंध काय मला आतापर्यंत कळलं नाही. चॅरिटी कमिशनरकडे जाणं जावं लागला. कुणाला? कशासाठी? काय अंबिका डेव्हलपरला जावं लागलं. हे चॅरिटी कमिशनरकडनं NOC घ्यावं लागते त्यांना, काय याच्यासाठी, हे SRA देण्यासाठी. कशाला? पण जर झोपडपट्टीच नाही आणि आम्हाला अंबिका डेव्हलपर सोबत तुम्हाला जर कोणतं कामच नाही करायचं तर तिकडे जाण्याचं बघा ना. चॅरिटी कमिशनरने बघा ना, म्हणजे तुम्ही विचार करा की जे सत्य आहे ते सत्य झाकून ठेवलं चॅरिटी कमिशनरने. की जे करारनामे कोणी गेले? वाडिया ट्रस्टने गेले. जागा वाडिया ट्रस्टने इमला मालकाला भाडे तत्वावर दिली. भाडे करारनामा त्याच्यावर गावठाणपैकी इमला मालकाला सदर जागा देण्यात आली आहे म्हणून असं रिमार्क आहे सर्व याच्यावरती. तुमचं असं मत आहे की आपले जे वाडिया ट्रस्ट आहे ते आणि अंबिका बिल्डर यांच्यामध्ये काहीतरी याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला कोणती कल्पना नाही, आम्हाला अंधारामध्ये ठेवले. आम्हाला कोणती कल्पना वाडियाने दिली नाही, ज्याने अंबिका डेव्हलपर्सने दिली. आणि अचानक बॉम्ब टाकावा असा बॉम्ब स्फोट केलेला की तुम्ही झोपडपट्टीवाले. अच्छा, डेव्हलपर म्हणजे आमच्या भावना दुखवल्या ना त्यांनी की आम्ही 40 एवढ्या वर्ष राहणार आहे. आमच्या भावना दुखवल्या त्यांनी की आम्ही झोपडपट्टी, अरे एवढ्या वर्ष आम्ही राहतोय, अधिकृतपणे राहतोय आणि आम्हाला झोपडपट्टी म्हणून घोषित करतोय. म्हणजे किती म्हणजे आमच्या याला म्हणजे मी मराठी माणसं म्हणून जे सत्तेवर आहेत महानगरपालिकेमध्ये त्यांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे. ते भ्रष्टाचाराचा कळस की आई पण गाठलेला आहे. त्यांनी पण बोलायला पाहिजे होतं की बाबा हे कसे झोपडपट्टीवाले. एवढ्या वर्ष चुनाभट्टी गावठाणामध्ये गावामध्ये असणारे गाव चापेगल्ली गावठाण म्हणून तिथे प्रसिद्ध आहे असं पण नाही. हे लोकेशन एवढं चांगलं आहे की 2 मिनिटावर स्टेशन आहे.
सर्व लोकेशनचा आहे बघून अंबिका डेव्हलपर्सने पाहिजे तसा तेवढा पैसा उचलेला आहे. चुनाभट्टीमध्ये मोक्याचं ठिकाण म्हणजे एकदम बघायला गेला समोर मैदान आहे, जवळजवळ 5 एकरचं मैदान आहे समोर. असं लोकेशन आहे. जैन मंदिर आहे त्यांचं चांगलं, मग समोर रिलायन्सचा मॉल आहे. असं चांगलं लोकेशन, या लोकेशनच्या जागेवर मोक्याच्या जागेवर त्याचा डोळा ठेवला कोणी यांनी अंबिका डेव्हलपर्सनी. हा फक्त इथे व्यापार करण्यासाठी आला, स्टीलची भांडी विकायचा, नंतर सोनं विकायला लागला. सोनं विकता ह्याला अंबिका डेव्हलपरचा जो मालक आहे त्याला एक नया पैशाचा गंध नाही बिल्डर त्याचा. अशावर काय विश्वास ठेवायचा आम्ही? ह्याला बिल्डिंग कुठले यांनी बांधलेलं नाही, कुठला अनुभव नाही, काय नाही. ह्यांनी फक्त दुसऱ्याच्या ह्याच्याने आणि पैशाच्या जोरावरती फक्त पैसा म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा म्हणा की प्रशासनाचा पैसा त्या प्रशासनावरती होत नाही त्यांनी. आणि प्रशासनाकडनं त्यांनी कबूल करून घेतलं की नाही हे झोपडपट्टी आहे म्हणून असे रिमार्क जबरदस्ती लावून घेतलेले आहेत. आणि हा आमच्या सर्वात मोठा झालेला अन्याय आहे. जर आम्ही अन्याय जर सहन केला तर उद्याची बाकीच्या लोकांना आमच्या मागील पिढीवर पण तेच होणार ना. बरोबर. आमची पिढी आता वर्षानुवर्ष राहत आल्या. आता आम्ही 67 आहेत, माझं वय 67 आहे. मागच्या पिढीला काय न्याय मिळणार? माझा पुढचा प्रश्न आहे की आता त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या वर्षापासून राहताय, तर तुम्हाला घराचं कोणतं काम करायचं असेल, डागडुजी करायची असेल किंवा कोणतं बांधकाम करायचं असेल तर तिथे महानगरपालिका वगैरे आपल्याला करायला देते का? नाही, तसं करायला देत नाही. बिल्डिंगचा आर्किटेक्टचा प्लॅन आणा, हे आणा, ते आणा, सामान्य माणसं कुठून ते काय करणार? पण उलट तर ह्याला जो अंबिका डेव्हलपर्स आहे त्यांना जर उलट अतिक्रमण म्हणजे करून म्हणजे अनधिकृत बांधकाम करण्यासाठी राजरोस परवाना दिलेले आहेत. त्यांनी त्यांचं मंदिर जे बांधलेलं आहे ते सुद्धा अनधिकृत बांधलेलं आहे की तिथे कोणत्याही बिल्डिंग परवानगी परमिशन नाही आहे. त्यावेळेस महादेव पवार म्हणून नगरसेवक होते, त्यांनी फक्त दगडी पाया बोलतात ना, दगडी पाया. कोणतं मंदिर बांधलेलं त्याला? जैन मंदिर बांधलेलं त्याचे. ते दगडी पायाच्या स्ट्रक्चर उभं आहे एवढ्या माळ्याचं. त्यावेळेस तिथे सुद्धा पण असा चाळीचं जो अंतर आहे, ज्या चाळीला आहे त्या चाळीमध्ये जे अंतर सोडायचं असतं उद्या काय फायर ब्रिगेड येण्यासाठी, गाडी वगैरे येण्यासाठी रस्ता सोडायचा असतो, तो काय सोडलेला नाही तिथे. आज त्या बिल्डिंग वरती टेरेसवरती त्यांनी मस्तपैकी पत्रे टाकलेले आहेत वरती. उद्या ते पत्रे हवेने उडाले तर खालच्या लोकांना त्याचा जे चाळीत अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये बाल्कनीमध्ये संडास बांधलेले म्हणजे WC. हे महानगरपालिकेला दिसत नाही. बाल्कनीमध्ये बांधलेले WC जे बांधले ते बाल्कनीमध्ये बांधलेले ते महानगरपालिकेला दिसत नाही. आणि ह्या महानगरपालिकेने त्यांनी एवढी आमची नाकेबंदी केलेली आहे की आमचा ज्याने जेव्हापासून त्यांनी विकासकांनी विकास करण्याचा घेतलेला आहे आणि आम्हाला हैराण करायचं म्हणजे कसं घर सोडून जातील. त्यांनी पाणी सुद्धा शॉर्टेज केलं आहे. जे पाण्याची वेळ होती ती अर्धा तासाने 1 तासाने कमी होईल असे बघितले. पाण्याचा प्रेशर कमी केला आहे, लोकांना कसं त्रास होईल हा दृष्टिकोन समोर ठेवला आहे. आणि त्याचं जे ऑफिस आहे, ज्याने ऑफिस बांधले त्या ऑफिसला ड्रेनेज लाईनवरती बांधलेलं आहे, जे बेकायदेशीर आहे. विकासाचं ऑफिस बेकायदेशीर आहे. त्या ऑफिस त्यांनी बांधलंय, त्याच्याकडे महानगरपालिकेचं लक्ष नाही. आणि पोलीस स्टेशन कसं बांधलं ते पण तुम्हाला सांगतो. त्या पोलीस स्टेशनला याने अंबिका डेव्हलपर्सनी पोलीस चौकी बांधून दिली आणि स्वतःचं नाव टाकलं अंबिका पोलीस चौकी. मग ब्रिटिश जमान्यापासून जे चुनाभट्टीचं नाव होतं, चुनाभट्टी बीट ऑफिस म्हणून, ब्रिटिश जमान्यापासून बीट ऑफिसचं नाव बदलून दिलं, नाव अंबिका. पोलीस देखील त्यांना किती शर्मेची बाब आहे आमच्या चुनाभट्टीच्या नागरिकांसाठी. आमच्या चुनाभट्टीचं नाव बसून त्याने अंबिका, उद्या आमच्या इथल्या विभागाचं नाव बदलून चुनाभट्टी स्टेशनचं नाव बदलून अंबिका स्टेशन नाव ठेवायला पण कमी नाही करणार, कारण प्रशासन याच्या हातात आहे ना. आता माझा पुढचा प्रश्न आहे की आपण कलेक्टर ऑफिस किंवा SRA महानगरपालिकामध्ये जी माहिती घेतली, तुम्ही सांगितलं की आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागली, त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे माहिती उपलब्ध झाली आणि काय काय उत्तरं देण्यात आली? जिल्हा कलेक्टरकडे आपण RTI टाकलं होतं. त्यांना विचारलं होतं की अमुक अमुक सर्वे नंबर आहे, हे तुमचे स्लम मध्ये येतात का? तर त्यांनी तसं सांगितलं की हे तुमचे सर्वे नंबर जे आहेत हे स्लम मध्ये मोडत नाही आणि 6 महिन्यानंतर आमचा स्लम मध्ये डिक्लेअर होतो. हे पण आम्हाला कळत नाही की कसं होतंय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतः लेटर मध्ये लिहून दिले की हे स्लम मध्ये नाही आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर 6 महिने ते 8 महिन्यानंतर SRA चे विश्वास पाटील ते स्लम मध्ये घोषित करतात, अनधिकृत घोषित म्हणून. मग हे काय चाललंय आम्हालाच कळत नाही याच्यामधला. त्याच्यामध्ये SRA जे डिक्लेअर केलं त्याच्या अगोदर कोणतं नोटीस वगैरे तिथे साईटवरती दिलं होतं का? नाही, कोणतीच नोटीस नव्हती आम्हाला दिली. अच्छा, कोणतीही म्हणजे तुम्हाला नोटीस पण दिली नाही, तुम्हाला विश्वास पण न घेता डायरेक्ट हे केलेलं आहे. पेपरला जे डिक्लेअर केलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी कसं केलं की
30 दिवसाचं 15 दिवसाच्या आत तुमचं काय ऑब्जेक्शन असेल तर कळवा. SRA वाल्यांनी पेपरला दिल्यानंतर सामन्यामध्ये दिली कॉपी. तर सामन्यामध्ये पहिला आल्यानंतर आम्ही त्याला सामन्यामध्ये आल्याबरोबर आम्ही वकिलामार्फत त्यांना ऑब्जेक्शन टाकला. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन टाकला 23 तारखेला आणि त्याच्यानंतर 24 ते 25च्या दरम्यान एकनाथ नवले आले व्हिजिटला. म्हणजे ऑब्जेक्शन टाकलं आम्ही आणि अजून मुदत संपायची होती. 30 ऑगस्ट संपायची मुदत होती. त्याच्यानंतर ह्यांनी यायला पाहिजे. त्याच्या अगोदरच आले 8 दिवस. म्हणजे हे चाललंय काय? तुमच्याकडे पेपरचं वगैरे जाहिरात असेल ना ज्याच्यावर जाहिरात आहे आमच्याकडे सगळं आहे. तारीख आणि सगळं ऑब्जेक्शन सगळं आहे. सगळे पेपर आमची ते तुम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. पत्रव्यवहार केलेला आहे. स्टॅम्प घेतलेले आहेत. सगळे आहे. आणि त्याच्यानंतर एकनाथ नवले गेल्यानंतर 4 दिवसानंतर त्या निलिमा सूर्यवंशी म्हणून परत व्हिजिटला आल्या. पण त्यांनी पण पंचनामा केला. पण गावठाण म्हणून उल्लेख केला. पण तो पंचनामा ग्राह्य दिला नाही तिने. का तर तिला कायदेशीर पाठवलं नव्हतं असं तिचं म्हणणं आहे. की जर मला त्यांनी लेटर दिलं, एकनाथ नवलेंनी मला लेटर दिलं की बाबा हे तुम्ही व्हिजिटला जा म्हणून, तर मला ते व्हिजिटला जा म्हणून बोलले नव्हते इथे. पण मी इथे आलो त्यांच्या सांगण्यावरून फोनवरून असं त्यांचं म्हणणं पडलं. म्हणून त्यांनी ते ग्राह्य धरलं नाही. तो पंचनामा जे काढला गेला त्याचा आम्ही फोटोकॉपी काढली व्हिडिओची. ती कॉपी आमच्याकडे आहे आणि त्याच्यात त्यांचे अधिकारी जे आले होते त्यांचे फोटो सुद्धा आहेत. आपण SRA ला गेल्यानंतर तिथून कशा पद्धतीची माहिती भेटली? SRA मध्ये गेल्यानंतर फाईल मागायला ऍप्लिकेशन टाकला तर 3 महिन्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं. आणि 3 महिन्यानंतर ती फाईल देतो. दुसऱ्या दिवशी माझं किडनॅपिंग झालं. म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली जे तुम्ही माहिती मागितली होती ती 3 महिन्यानंतर मला दिली गेली. 3 महिने लावले ती माहिती द्यायला. म्हणजे ती फाईल मी जी मागितली की बाबा तुमचं जे व्हिजिटला आले होते त्यांचे सगळ्यांचे मला एव्हिडन्स पाहिजेत, पुरी फाईल पाहिजे असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. आणि कोणी कोणी तुम्हाला कन्सल्ट दिलेले आहेत आमच्या एरियातल्या लोकांनी ते सुद्धा आम्हाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते देण्यासाठी त्यांनी 3 महिने लावले. आणि 3 महिन्यानंतर ती फाईल आणली. तर त्या फाईल मध्ये कन्सल्ट कोणाचीच नाही आमच्या रहिवाशांची. इव्हन तिथल्या इंगला मालकांची पण कन्सर्न नव्हती त्याच्यामध्ये फाईलमध्ये. तरी सुद्धा या लोकांनी ते ग्राह्य कसं काय धरलं आम्हालाच कळत नाही. हे सगळं अंदाजून कारभार आहे सगळा यांचा. दुसरा विशेष म्हणजे SRA मध्ये हेअरिंग लावली जाते. हेअरिंगचा अर्थ काय की आम्हाला पण बोलायची संधी दिली जाते ना. या विश्वास पाटलांनी 3 हेअरिंगच्या तारखा दिल्या आम्हाला. तिन्ही ते हेअरिंग मध्ये 1 सेकंद सुद्धा बोलून दिलं नाही. 1 सेकंद. हेअरिंगचा अर्थ काय? हेअरिंगचा अर्थ काय? बरोबर आहे. तुमचं मत मांडायला नाही. 1 सेकंद सुद्धा वाक्य तोंडातून काढायलाच दिला नाही. शेवटच्या दिवशी पूर्णपणे दडपशाही SRA घोषित करण्याचा पूर्ण डाव रचलेला आहे. संपूर्ण डाव रचलेला आहे SRA. आणि SRA प्रशासन अंबिका विकासकांनी विकास घेतला होता असं सिद्ध होतं ना. हेअरिंग लावतात कशासाठी? हेअरिंगचा अर्थ काय? हेअरिंग म्हणजे तुमची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी तर सोडा. आम्हाला एक शब्द पण बोलून दिला. आमचं स्वतः नाव सांगायला दिलं नाही. वकील आहे बाळासाहेब गायकवाड त्यांना सुद्धा बोलून दिलं गेलं नाही. त्या ठिकाणी विकासक होता का तुमचा? पण ते विकासाचे वकील आणि त्यांना बरोबर ऑलरेडी सोडायचे त्यांना तिथे संपूर्ण. म्हणजे लोकांना खालीच ठेवायचं. भ्रष्टाचाराचा कळ बोलतात ना, कळ देतो. महानगरपालिकेमधून कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर देण्यात आले तिथे गेल्यानंतर? महानगरपालिकेकडे जाण्याचे प्रश्न झाला तिथे. महानगरपालिकेकडे SRAचा प्रश्न झाला नाही. त्यांनी ऑलरेडी तिथे डिक्लेअर केल्यामुळे महानगरपालिकेकडे काय पुरावे मागणार आपण? बरोबर. महानगरपालिकेकडून आपण कॅटेगरी सर्टिफिकेट मागितली. आपण महापालिकेकडून कॅटेगरी सर्टिफिकेट मागितली प्रत्येक सर्वे नंबरची की ही चाळ आहे, अमुक अमुक आहे, याचा आम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट द्या. तर त्या कॅटेगरी सर्टिफिकेट मध्ये त्यांनी किती 1965 पासून 1965 पासून आज तागात जो आम्हाला त्यावेळेसचा जो रेट लागला गेला जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून जे त्यांनी कॅल्क्युलेशन करून आम्हाला दिले त्या कॅटेगरी सर्टिफिकेट. आणि ह्या कॅटेगरी सर्टिफिकेट्स आपण SRAच्या फाईलला पण लावल्या. ते पण ग्राह्य धरलं नाही. इव्हन पाणीपट्टी परत आपला असेसमेंट टॅक्स जो भरतो त्याची पण कॉपी आपण लावल्या. त्या पण त्यांनी ग्राह्य धरल्या नाही. आणि वाडियाला जे टॅक्स भरवतो ते भुईभाडा म्हणून ते गावठाण म्हणून त्याच्यात उल्लेख पण आहे. आणि एने टॅक्स केलेला आहे. मला विचारायचं आहे की महानगरपालिका ज्या झोपडपट्ट्यांना झोपडपट्टी म्हणून घोषित करते त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून फोटोपास दिले जातात. तुम्हाला जर झोपडपट्टी घोषित केली तर तुम्हाला फोटोपास दिलेत का? नाही. झोपडपट्टी कधी घोषित केली? काल परवा घोषित केली. एवढ्या वर्ष आम्ही राहतोय
तेव्हा नाही केलं बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी. यापूर्वी महानगरपालिकेला ही तुमची झोपडपट्टी दिसली नाही दिसली. विश्वास पाटीलचा आणि विकासकाचा या आर्थिक व्यवहारामध्ये झोपडपट्टी घोषित झालेली आहे, हा आमचा आरोप आहे. मला शेवटचा प्रश्न आहे, आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक प्रकरण गाजतंय. संदीप एल्वे हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्या तरी डेव्हलपरच्या याच्याकडून त्यांना दिलेली लाच घेऊन ते प्रत्येक ठिकाणी फिरत होते. तर अशा संदीप एल्वे हे सगळ्या ठिकाणी जन्माला आले पाहिजे का आणि उभे राहिले पाहिजे का एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून? कारण जे बिल्डरांनी आणि एसआरएचे अधिकारी जे काही हा अंधाधुंद कारभार करतात त्याला कुठेतरी लोकांसमोर आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी असे संदीप एल्वे हे प्रत्येक ठिकाणी जन्मले पाहिजेत का, उभे राहिले पाहिजेत का? व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रासमोर प्रकरण बाहेर आला. एसआरएचा भ्रष्टाचार जो बाहेर आला आणि मुख्यमंत्र्यांना पण लक्ष घालावं लागलं. ते संदीप एवढ्यासारखा कार्यकर्ता जन्माला आला म्हणून ना, जर तिथे आम्ही आमच्याकडे पण संतोष पाटील सारखे जन्माला आलेले आहे, आम्ही म्हणतोय त्याला किडनॅप करून पण ते घाबरले नाहीत. त्यांना किडनॅप करून बिल्डरकडून किडनॅप करून घाबरले नाहीत. पोलिसांकडून ते प्रकरण दडपलं गेलंय अक्षरशः. आम्ही हा जाहीर तुमच्या माध्यमातून सांगतोय, जर पोलिसांनी याला किडनॅप केलेल्या माणसाचा पोलीस म्हणून काय सांगितलं, मी पोलीस बरोबर घेऊन जातो आणि पोलीस म्हणून त्याला खोटं सांगून गोवंडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. याचा अर्थ ज्या माणसाने खोटं पोलीस स्टेशनला सांगितलं मी पोलीस आहे म्हणून, तर त्याच्यावर कारवाई व्हायला. स्थानिक पोलीस स्टेशन पण पूर्णपणे अंबिका डेव्हलपरच्या पाठीमागे आहे. अंबिका पोलीस चौकीचं नावच बदललं, अधिकृतपणे त्यांचे झालेले आहेत ना, चौकीच त्याला देऊन टाकली. अधिकृत दत्तक गेलेले आहेत, ते अधिकृत दत्तक गेलेले आहेत. तर आपण आता पाहिलं की आपल्या सोबत चुनाभट्टीमधील जे 100 ते 150 वर्षापासून त्या ठिकाणी राहणारे रहिवासी आहेत आणि त्यांना शासनाच्या माध्यमातून कशा प्रकारे त्रास देऊन त्या ज्या चाळी आहेत, जुन्या चाळी आहेत आणि मराठी माणसं जे पूर्वीपासून त्या ठिकाणी राहत आहेत, त्या मराठी माणसांना कशा पद्धतीने हद्दपार करण्याचा डाव या जे अमराठी डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत यांच्या माध्यमातून रचला जातोय आणि त्यांना कशा पद्धतीने आपले महानगरपालिका अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, एसआरएचे अधिकारी हे कशा पद्धतीने त्यांना साथ देत आहेत आणि महानगरपालिका आज पाण्यापासून ते लाईट पर्यंत आणि ड्रेनेजच्या सगळ्या गोष्टींपासून यांना कशा पद्धतीने त्रास देत आहेत हे आपण पाहिलं. या ठिकाणी ज्या त्या खासदार आहेत, त्या विभागाच्या खासदार यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांकडे पत्र देते आणि त्यांनी पत्र देखील दिलं. पूनमताई महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांना सांगतो की मुंबईमधील या जुन्या ज्या चाळी आहेत त्या मुंबईमध्येच राहिल्या पाहिजे आणि मराठी माणसाला जे हद्दपार करण्याचं षडयंत्र हे बिल्डर आणि हे पैसेवाले जे राबवत आहेत याला हाणून पाडलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना आम्ही चॅनलच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. आणि आता वाट पाहावी लागेल की माननीय मुख्यमंत्री आणि पूनमताई महाजन यांनी दिलेल्या पत्रावर कोणता निर्णय घेतात आणि जे एसआरए महानगरपालिकेचे जे अधिकारी या सगळ्या गोष्टींमध्ये जे भ्रष्ट अधिकारी यामध्ये मिसळून जे नागरिकांना नाहक त्रास देत आहेत यांना कशा प्रकारे अद्दल घडवत आहेत आणि त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते हेच पाहण्याची वेळ आज मुंबईकरांवरती आलेली आहे. आज जनसामान्यांवर होणारे अन्याय आणि मुंबईमधील जनतेचा आवाज म्हणून आज आपल्या समोर टाइम न्यूज चॅनल हे या ठिकाणी जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी उभं टाकलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा होणारे अन्याय यासाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी रोज पाहत राहा टाइम न्यूज.